आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। ॲडव्होकेट स्वाती भीमराव तानोडे आज खरोखर एक तळमळीची सगळ्यांची विनंती आहे, सर्व वकिलांची, अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याची विनंती आहे की खंडपीठ हे झालंच पाहिजे। कारण फक्त न्यायव्यवस्थेसाठी नाही आहे तर कोल्हापूर जनतेच्या सगळ्या सामान्य ते सामान्य माणसाला सुद्धा रोजगार मिळू शकणार आहे। त्यामुळे खंडपीठ हे अत्यंत गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महिलांसाठी, जर एखादा कामकाज चालवायचं हायकोर्टला जायचं असेल तर महिलांना तिथे राहायची सोय होत नाही आहे आणि एखाद्या सामान्य शेतकऱ्याचं जरी काम घेऊन जायचं असेल तर शेतकऱ्याला तिथं भरपूर पैसा द्यावा लागत आहे, तिथल्या वकिलांची फीस त्याला परवडत नाही आहेत आणि त्यामुळे तो आपल्या केसेस तिथेच टाकून बाहेर सोडून चाललेला आहे। आणि त्यामुळे खरोखर सामान्य जनतेसाठी आणि कोल्हापूरच्या पूर्ण वकील जिल्ह्यासाठी खंडपीठ होणे अत्यंत गरजेचं आहे आणि आमची सगळ्या कोल्हापुरांना खरंच आम्ही त्यांचा आभार मानतो की आज आमच्या खंडपीठाच्या या आंदोलनात ते सुद्धा सहभागी झालेले आहेत। धन्यवाद। श्रीकांत लवटे, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करते। आज जो लढा चालू आहे तो खंडपीठासाठी चालू आहे। खंडपीठासाठी 5 जिल्हे आपल्यात इन्क्लूड होतात। 5 जिल्ह्यातील लोकांना आपले मुंबईला जाऊन तिथं आपल्या म्हणणं मांडावं लागतं आहे। गरीब लोक आहेत त्यांना घेऊन जावं लागतं आहे, त्यांचा खर्च वाढतो आहे। मग त्या क्लायंटला वाटतं की आपण जास्त फी देतो आहे किंवा काय करतो आहे। आमच्यासारख्या लेडीज आहेत ज्यांना जाता येत नाही आहे, मुंबईसारखे जेंट्स जाऊ शकतात। तर जर इथं खंडपीठ झालं तर जवळपासच्या जिल्ह्यातील सर्वच लोकांना ते बरं पडणार आहे, खर्चाचं प्रमाण कमी होणार आहे आणि न्याय मिळायला पण सोपं जाणार आहे। यासाठी खंडपीठ होणे गरजेचंच आहे आणि हक्काचं आहे ते आमच्या। काय सांगा, कोल्हापुरात खंडपीठ व्हायला पाहिजे, गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे, कसं बघताय? कोल्हापुरात खंडपीठ झाल्यामुळे न्यायाला लोकांना लवकर न्याय मिळू शकतो। त्याच्यामुळे 5 जिल्ह्यांचा जो काय लढा चालू आहे मागची बरीच वर्ष, तो आता कुठेतरी सक्सेस होणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ हे व्हायलाच पाहिजे। कोणते जिल्हे आहेत ज्यांना न्याय मिळू शकेल, कमी खर्चात होऊ शकेल किंवा आपले 5 जिल्हे आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली। ह्या 5 जिल्ह्यांची कामं खूप सोयीस्कररित्या होणार आहेत। लोकांना न्यायासाठी मुंबईपर्यंत जायची गरज नाही आहे, खर्च वाचणार आहे, सगळ्याच गोष्टींची सोय ह्या गोष्टीमुळे होणार आहे। त्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ हे झालंच पाहिजे। नेमकी काय अडचण आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनची तुमची मागणी आहे, कशामुळे हा मुद्दा थांबलाय, रखडला? याच्यामध्ये मला वकिलांचा तर पूर्ण पाठिंबा सहकार्य दिसत आहे, पक्षकारांचा देखील याला सपोर्ट आहे, पण राजकीय कुठंतरी कमी पडतं आहे। त्याच्यामुळे आम्हाला इथं हायकोर्ट मिळू शकत नाही आहे। खंडपीठ तर होणं गरजेचं आहे, कारण सगळ्यांना इथून प्रत्येकालाच मुंबईला जाऊन आपल्या वकिलांना भेटून तिथं बाजू मांडणं शक्य होईलच असं दिसत नाही। पैसा जातोय, वेळ जातोय, न्याय मिळत नाही आहे। त्यामुळे कोल्हापुरात राजकीय जोरावरती इथं खंडपीठ होत नाही आहे, त्यामुळे ते इथं खंडपीठ होणं गरजेचं आहे। धन्यवाद। का झालं पाहिजे की आपला मुंबईमध्ये जाता येण्याचा खर्च वाचायला पाहिजे, खाण्यापिण्याचा खर्च वाचला पाहिजे आणि तिथला काय जो मानसिक त्रास होतो तो पण वाचला पाहिजे। त्यामुळं आपल्याला कोल्हापुरात हायकोर्ट झालंच पाहिजे हे मी सामान्य नागरिकांमधून व्यक्त करते आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।